तुम्ही रायगडाच्या समोरच्या बाजूने किल्ल्यावरती चढून आलात बघा, ती रायगडाची समोरची बाजू। मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट। रायगड किल्ला उंचावरती आहे बघा। रायगड रोपे प्रकल्पाने लोक 5 मिनिटांमध्ये वरती येतात। त्याची हाईट आहे 1375 फूट म्हणजे 750 मीटर। त्या रोपेच्या खालच्या बाजूला एक डोंगर आहे। त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलं जातो, कारण या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या गडावरती तोफ मारा केला। तेव्हा रायगड 11 ते 12 दिवस रायगड किल्ला जळत होता बघा। या रायगडाचं आधीचं नाव होतं रायरी, कारण रायरी नावाने या रायगड किल्ल्याला ओळखला जात होता। राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला 1656 मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असे जर नामकरण केलं। मग जावळीचं खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे, या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे। या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं। परंतु जावळीच्या खोऱ्यावरून एक म्हण काढले। ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते की आपल्या डोईमधली ऊस अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात, केसातली ऊस सापडेल। मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हत्ती सोडला ना तर तो सापडू शकणार नाही, असं दाट जंगल होतं। हा राजाने किल्ला जिंकला। राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले। राजांच्या सोबत त्यांचे पंत होते। मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते। राजे पंतांना म्हटलेत की पंत आपणच म्हटलात, रायरी रायरी ती हीच का रायरी। पंत महाराजांना म्हटलेत की महाराज हीच ती रायरी। आणि तेव्हा राजांच्या तोंडातून रायरीबद्दल काही उद्गार बाहेर पडलेत। ते उद्गार म्हणजे असे म्हटले जातात की राजा खासा जाऊन पाहताच गड बहुत चकोट, चौथरपा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवतही उगवत नाही, धोंडा ताशी वेकच आहे। दौलताबाद पृथ्वीवर चकोटगड खरा परंतु उंचीने थोडका, आणि दौलताबादचे 10 गुणी उंच आहे से देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा, कारण तख्त म्हणजे राजधानी। म्हणून महाराजांनी या राजधानीसाठी रायगडाची एक निवड केली। हा मागचा दरवाजा आहे। जसं तुम्ही समोरच्या दरवाजातून वरती आलात बघा, तो पालखी दरवाजा। पालखी फक्त महाराजांसाठी आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांची पालखी इथून पाचड गावातून वरती येते। आजही येते शिवजयंती शिवपुण्यतिथीच्या वेळी। तेव्हा इथून आतमध्ये डायरेक्ट त्यांच्या वाड्यातून महाराजांच्या सिंहासनाकडे जाते। या बाजूला मेना दरवाजा आहे। मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी त्या मेन्यांमध्ये बसून थंड हवेशीर बसण्यासाठी त्या दरवाजाचा वापर केला जायचा। त्या बाजूला मेना दरवाजा आहे। आणि या भिंतीला सलंग लागून 6 महाल आहेत, कारण छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या बघा। सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि साकवाराबाई। राजांनी ह्या नामवंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली होती। लिंबाळकर, जाधव, मोहिते, शिर्के, विचारे, गायकवाड आणि पालघर, कारण सोयीर संबंध वाढवावं म्हणून महाराजांनी 8 लग्न केलीत। परंतु या गडावरती 6 राहायच्या, 2 राण्या खाली राहायच्या। सईबाई राजगडावरती। संभाजी राजांची आई संभाजी महाराज 2 वर्षांच्या असताना सईबाईंचं निधन राजगडावरती झालं बघा। मग या गडावरती 6 राहायच्या म्हणून रांगेत 6 राण्यांचे 6 महाल आहेत। या बाजूला तुटलेले भग्नावशेष ज्या इमारती आहेत यांना अष्टप्रधान मंडळांचे सचिवालय व कार्यालय। राजांच्या ताब्यात जेवढे गड किल्ले होते 365 किल्ल्यांची राजधानी हा रायगड किल्ला। मग 365 किल्ल्यांचा कारभार आपल्या राजांचा रायगडावरून चालायचा। त्यांचं हे मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळ। 8 मंत्री होते। मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, रामचंद्र नीलकंठ, रामचंद्र त्रिंबक, निराजीरावजी, अनाजी पंत आणि रघुनाथ पंडित। इथे 5 वाडे आहेत, त्याच्या पाठीमागे 3 वाडे, अशी टोटल 8 वाडे आहेत। समोर जाळ्या लावलेत बघा, 3 खड्डे आहेत आतमध्ये। त्या काळात गुन्हेगारांनी गुन्हा चोर लबाडी गद्दारी केली ना की त्या व्यक्तीला पोत्यात भरायचे, भाल्याचे टोक लावायचे, त्या टोकावरून टकमुक टोकून ढकलून दिलं जायचं। पण ऍक्च्युली हा राजांचा मेन किल्ला होता। ही दुसरी राजधानी। पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड आहे आणि दुसरी राजधानी म्हणजे रायगड। मग रायगडातला जो अतिमहत्वाचा भाग याला बालेकिल्ला म्हटलं जातो। त्याच्यामध्ये महत्त्वाच्या इमारती राजवाडा, सप्तमनोरे, गंगासागर तलाव, सिंहासन, नगरखाना, समोर राणी महाल। मग राणी महालांच्या समोर राजे कैदी कसे ठेवतील तर ऍक्च्युली धान्यांच्या कोठार आहेत। 22, 20, 15 फूट खोल आहे। याला कोकणामध्ये आपण पेव किंवा कणगी म्हणतो। पन्हाळ्यावरती मोठमोठे आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती बघा। 20-22 फूट खोल आहे। आता आपण राजांच्या महालामध्ये जाणार आहोत। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। चला बरं, इकडे लक्ष द्या बघा। आता आपण ज्या ठिकाणी उभ्यात ही रायगड किल्ल्यावरची अति महत्त्वाची जागा, छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा। कारण याच वाड्यामध्ये छत्रपती शिवरायांचं निधन 3 एप्रिल 1680 मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती होती। त्याच दिवशी आपल्या राजांचं निधन मात्र या राहत्या राजवाड्यामध्ये झालं। या भिंतीपासून समोर एक आडवी भिंत आहे बघा, त्या भिंतीपर्यंत हा पूर्ण राजांचा प्रशस्त वाडा। परंतु हा जो पहिला चौथरा दिसेल हा मुख्य चौथरा, कारण या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं। निधन त्यांचं इथे झालं,
परंतु त्यांच्या देहेला अग्नी समोर दिली. ते बघा, ते जगदीश्वराचं मंदिर. मंदिराच्या उजव्या बाजूला बघा व्हाईट कलर घुमट दिसतो ना, ते आपल्या राजांची समाधी आहे, कारण त्याच ठिकाणी आपल्या राजांच्या देहेला अग्नी देण्यात आली. परंतु हा राजवाड्यामध्ये 4 चौथऱ्या आहेत. हा जो पहिला चौथरा आहे हा मुख्य चौथरा आहे, कारण या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं आणि 2 मजली हा प्रशस्त राजांचा वाडा होता. इथे होत्या पाण्याच्या टाक्या. त्या काळामध्ये खांद्यावर कावडीनी पाणी आणलं जायचं आणि त्याचं स्टोरेज इथे केलं जायचं. आणि त्याच्या बाजूला आपल्या राजांचं नाणीघर, आताचं टबाड ज्याला आपण बाटटप म्हणतो ना, तसं आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या राजांचं स्नानगृह, आंघोळीची जागा बघा समोर. इथे पाणी स्टोअर करून ठेवायचे. इथे त्यांचं नाणीघर, स्नानगृह. आणि त्या काळामध्ये तांब्याच्या पाईपलाईनतून पाणी पण यायचं बघा. आजही तांब्याची. याला सचिवालय म्हटलं जातं, दप्तरखाना, सेक्रेटरी ऑफिस. समोर एक चौथरा दिसतो बघा, ही सदर होती आपल्या राजांची. सदर म्हणजे नाईनिवाडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जो आहे बघा, दिवाणे आम आणि दिवाणे खास. हा दिवाणे खास, पलीकडे दिवाणे आम. आम फक्त आमजनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी. थोडक्यात आपल्या राजांचं इथे कोर्ट होतं. दिवाणे खासला मराठीमध्ये सदर म्हटले जाते. तुम्ही पायी चढून किल्ल्यावरती आलात, त्याच्या पश्चिमेच्या बाजूला हिरकणीचा कडा आहे, कारण त्या कड्यावरती बघा एक पोल आहे, असं पोल. तिथून हिरकणी आपल्या बाळासाठी उतरली होती, कारण ज्याने हा रायगड बांधला, या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर, ज्याने 14 वर्षामध्ये हा रायगड बांधला होता. आणि गडाची पूर्ण बांधकामं केल्यानंतर हिरोजी इंदुलकरांनी या बांधकामांची गॅरंटी दिली होती. कारण हिरोजी म्हटले की महाराज, आपल्या परवानगीशिवाय आणि महादरवाजाच्या व्यतिरिक्त गडावरती येण्याची हिंमत होईल त्या फक्त हवेच्या झोतेला. इथून खाली उतरेल ती फक्त पाण्याची धार. असा बेलाद आणि बुलंद गड केले. महाराज म्हटले, हिरोजी, रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलाद व बुलंद झाला नाही. कारण का, ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते, तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढू शकतो किंवा उतरू शकतो. म्हणजे एका स्त्रीने एका शत्रूची जागा दाखवली. आणि तेव्हा हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते साडी चोळी देऊन तिच्या मानाचा मुजरा केला. परंतु हिराच्या कड्यावरती 2 महिन्याचं बाळ होतं. त्या बाळाला राजे नक्कीच म्हटले असतील की वा बहादरा, की या आईचं दूध पेलेच लवकर मोठा होऊन आपल्या स्वराज्यामध्ये सामील हो. तर त्या मातेला किती धन्य झालं असेल बघा. महाराज म्हटले, जा हिरोजी, कडा उडवा, सुरंगणी तासून घ्या आणि कड्याला नाव द्या की हिरकणीचा बुरुज. आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे. म्हणूनच त्या हिरकणीच्या बुरुजावरून एक छोटीशी कविता आहे. ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसरी या नावाचे, राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे, अन शोभत होत्या हिरा नावच्या तडबदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनंती जाऊ द्या खाली मला, गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे आठवे झाली माय माऊली वेडी पिसी, कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घेई कुशी. आतुलने हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देऊन प्रेमेन सन्मानित केले. कड्यावर त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा, ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी बुरुजाची. ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी बुरुजाची. तो कडा नंतर तासला गेला. इथे समोर एक मनोरा दिसतो बघा, ही आपल्या राजांची गॅलरी होती. ती थोडं 2 मिनिटं पुढे हे बघा, ही आपल्या राजांची गॅलरी म्हणजे बालखणी किंवा राजवाड्यामधला आपल्या राजांचा सज्जा. तर अशा प्रकारची या बाजूला दुसरा एक स्तंभ दिसतो बघा वीट बांधकामाला, याला अष्टकोनी मनोरा. अष्टकोनी म्हणजे एकावरती एक असे 5 ते 7 मजली होते ते. त्याच्या आतमध्ये कारंजा लावायचे, एका मनोऱ्यामध्ये 540 दिवे लावायचे. त्याच्या बाजूला दुसरा एक आहे बघा, त्याला विजयस्तंभ म्हटलं जातो. विजयस्तंभ म्हणजे महाराज जर आपले कोणतेही गड किल्ले जिंकून आले की त्या स्तंभावरती राजा आपला भगवा झेंडा फडकावायचे. समोर एक विटांची रूम दिसते बघा, त्या विटाच्या रूमला टाकसाळ असं म्हटलं जातं. टाकसाळ म्हणजे मिंट, म्हणजे आत्ताची जी रिझर्व्ह बँक आहे तशी महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक. कारण आत्ताच्या कॉईन्सवर लिहिलेलं असतं सत्यमेव जयते. राजांच्या काळात आपल्या राजांची राजमुद्रा होती प्रतिपचंद्र लेखे व वर्धविश्व वंदिता शहा सुनो शिवशाहीशा मुद्रा भद्राय राज्यते. प्रतिपचंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसं शहाजी राजांचा पुत्र शिवाजीराजे यांचं राज्य चंद्र कोरीप्रमाणे कलेने पुढे राज्य आपल्या राजांचं वाढलं पाहिजे. याच्या खाली ज्या तलावाच्या बाजून तुम्ही आलात ना,
त्या तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हटलं जातो. गंगासागर म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 7 जून 1674 मध्ये गागा भट्टांच्या राज्याभिषेक झाला. गागा भट्टाने 7 नद्यांचं काशीवरून पाणी आणलं होतं. तेच उरलेलं पाणी या गंगासागर तलावामध्ये ओतलं गेलं, म्हणून त्याला तीर्थ गंगासागर 32 फूट खोल तलाव आहे. आले सगळे पुढे या, चला पुढे या. आले सगळे. समोर बघा छत्री दिसते बघा, ही मेघडंबरी पंचधातूपासून तयार केले. कारण असंच आपल्या राजांचं 32 मण सुवर्ण सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनाचं जे सिंहासन होतं ते इंग्रजांनी पळवलं. हे 5 मीटरचं 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जैलसिंग जब आले होते, तेव्हा त्यांच्याच त्या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. या मेघडंबरीमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे. ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार यांनी 2009 मध्ये 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे. कारण 600 किलोची मूर्ती आहे. हा पूर्ण परिसर म्हणजे आपल्या राजांचा राज दरबार 350 वर्षापूर्वी झालेल्या शिवराज्याभिषेकाची जागा. दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये 6000 लोक उपस्थित होती. कारण त्या काळामध्ये इलेक्ट्रिक माईक नव्हतं. त्या कोपऱ्यामध्ये बसणारा व्यक्ती कुजबुज किंवा हळू आवाजामध्ये बोलत असेल तर तो आवाज आपल्या राजांपर्यंत पोचला जायचा. महाराज तिथून बोलले की तो आवाज त्या मागच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे. ही एक सिस्टम करून ठेवलेली, याला म्हणतात वास्तुशास्त्राची रचना. आपण जर कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर्स व इंजिनियर कशा असतील बघा. सिंहासनावर जाण्यासाठी 4 पायऱ्या दिल्या. त्या 4 पायऱ्या एवढ्या महत्वाच्या पायऱ्यात की राजे सिंहासनाच्या पायऱ्या चढताना राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यातून आसरू गळले की शिवनेरीच्या मातीमध्ये बाळ माझा जो शुभा खेळत होता आज 32 मण सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होणार. राजे नक्कीच म्हटले असतील आऊसाहेबांना की आऊसाहेब मी हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो तो बाजीप्रभू देशपांडे, तिसरी पायरी चढतो तो मुरारबाजी आणि चौथी पायरी म्हणजेच माझा प्रतापराव गुजर. राजे सिंहासनामध्ये जाताना त्यांच्या वीर मावळींची आठवणीत होती. ज्यांच्या जीवावर आज मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते शिव आणि वीर आज जर असते तर आजचा दिवस किती आनंदाने गेला असता. महाराज सिंहासनावरती आरूढ झाले. गागा भट्टाने महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. कारण विष्णू हा जगाचा पालक असतो. महाराज अवघ्या हिंदवी स्वराज्याचे राज्य होणार. महाराजांच्या अंगावर छत्र धरलं. गागाभट वरती येऊन त्यांनी एक ललकारी दिलेली आहे. ती ललकारी म्हणतो पाठीमागून सर्वांनी जय म्हणा की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अशा प्रकारे आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक झाला. आपण जो राजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहतो बघा आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये असतो ना, या राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये इंग्रज वकील आपली कॅप काढून राजांना मुजरा करतो. याचं नाव असते हेनरी ऑक्झंटन. हा हेनरी खास महाराजांच्या राज्याभिषेकाला त्या काळामध्ये पायऱ्या चढून किल्ल्यावर आलेला असतो. परंतु येणाऱ्या लोकांच्या स्वागताला या गेटच्या समोर राजाने 2 बलाढ्य हत्ती आणि घोडे सजवलेले असतात. इंग्रज राज दरबारामध्ये प्रवेश करतो एवढा विचारामध्ये पडतो की मी 2 पायचा माणूस रायगड किल्ल्यावरती येताना जर का माझी दमछाप होते तर 4-4 पायाचे बलाढ्य हत्ती महाराजांनी कसे आणले असतील. हा इंग्रजाला घन प्रश्न पडला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नाही. त्याने तो प्रश्न आपल्या रोजनिशी वहीमध्ये लिहिला. या रोजनिशी वहीचा लॉंग फ्रॉम BBD बुक ऑफ बॉम्बे डगलस. आणि जे उत्तर अलीकडचे रायगडाचे अभ्यासक व संशोधक ते म्हणतात की राजे आपले एवढे ग्रेट होते ना, या रायगडाची बांधकामं चालू असताना महाराजांनी छोटी पिल्लं पालखीत बसून वरती आणून त्यांचं पालनपोषण रायगडावर महाराजांनी केलेलं आहे. ही आपल्या राजांची दूरदृष्टी होती. हा नगारखाना गेट आहे बघा. याची कॉपी मारली, याची प्रतिकृती मारली आणि ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडिया आणि मुंबई गेट बांधला बघा. हा नगारखाना गेट. इथे नगारा वाजवला की किल्ल्याचा महादरवाजा आजही 5:30ला बंद होतो. तिथे फोटो घ्यायचा ते घेऊ शकता, फक्त शांत थांबलात ना. हे बघ चालू करू. इथे आपल्या राजांचा मेन पुतळा बघा. कारण आपण ऑल इंडियामध्ये टीव्हीमध्ये पेपरमध्ये पोस्टरमध्ये राजांची आपण जी प्रतिमा पाहतो ती प्रतिमा रायगडावरती आहे. कारण हा पुतळा 1974 मध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जेव्हा रायगडावरती आले होते तेव्हा त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं बघा. वरचं छत्र 2012 मध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी त्यांचे आजही 2 लोक पूजेला रायगडावरती येतात. तर त्यांनी ते वरचं छत्र 2012 मध्ये 2 जूनला उदयनराजे भोसले साताऱ्याचे त्यांच्या हस्ते हा वरचं छत्र बसवलेलं आहे.
आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन करून त्यांच्याकडून पण 5 हार रोज गडावरती येतात बघा. हा पूर्ण ग्राउंड आहे. या ग्राउंडला होळीचा मैदान किंवा होळीचा माळ म्हटलं जातो, कारण फाल्गुन महिन्यामध्ये शिमग्याच्या महिन्यात मानाची होळी इथे पेटवली की पूर्ण गड किल्ल्यांवरती होळी पेटवली जायची. महाराज पेटत्या होळीमध्ये नारळ टाकायचे. हाताने नारळ कोण काढेल बहादूर असेल त्याला राजे 1.25 किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातलं मुकुट महाराज बक्षीस द्यायचे. संभाजी महाराज 9 वर्षांचे असताना होळीतून नारळ काढला होता बघा. समोरची बाजारपेठ 800 फूट लांबीला 40 फूट रुंदीला, जमिनीपासून हाईट बघा एवढ्या उंचावर हाईट का ठेवले. घोड्यावरती बसून ते सामान खरेदी करता आलं पाहिजे म्हणून त्या हाईट त्या लेवलला ठेवले बघा. इथून सरळ रस्ता तुम्हाला जगदीश्वर मंदिराकडे गेले बघा, त्याची माहिती देणार आहे मी तुम्हाला. त्याचा आकार बघा कसा वाटतो, मशिदीसारखा बघा लांबून. मी तोडावं म्हणून त्याचा एक आकार बदललेला आहे. मंदिरांचे दरवाजे पण जे आहेत ना हाईटला कमी ठेवलेत, कारण वाकून जावं म्हणून मंदिरांमध्ये. मंदिराच्या मागे बघा गोल घुमट आहे ना, ते आपल्या राजांची समाधी आहे, कारण तिथे आपल्या राजांच्या देहाला अग्नी देण्यात आली. आणि समाधीच्या पाठीमागे एका कुत्र्याचं स्मारक आहे. आज त्या कुत्र्याबद्दल खूप वाद चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. मंदिर आणि समाधीच्या मध्ये गेट आहे. त्या गेटच्या पहिल्या पायरीवर एक नाव लिहिलं की ज्याने हा रायगड किल्ला बांधला. आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर, ज्यांनी 14 वर्षामध्ये हा रायगड बांधला होता. गडाची पूर्ण बांधकामं केल्यानंतर हिरोजी इंदुलकर महाराजांनी विचारलं की हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणून आम्ही प्रेमाने तुम्हाला हिरोजी इंदुलकर म्हणतो. 14 वर्षामध्ये अवघा रायगड तुम्ही बांधलात, काय बक्षीस पाहिजे तुम्हाला हिरोजी. जर का हिरोजींना जर हवा असतं ना तर 2 गावांची इस्टेट, अर्ध्या गावाची वतनदारी, जागीरदारी, पाटीलदारी मागितली असती, सहज दिली असती. कारण का सिंधुदुर्ग किल्ला त्यांनीच बांधला होता, प्रतापगडही त्यांनी बांधला होता. मग रायगडाची बांधकामं चालू असताना पैसे कमी पडले म्हणून स्वतःचं घर दार वाडा हे घाण ठेवलं आणि या रायगडाची बांधकामं त्यांनी पूर्ण केलीत. महाराज म्हटले मागा हिरोजी, काय पाहिजे तुम्हाला हिरोजी. तर काय मागावं हिरोजीनी. हिरोजी म्हटले राजे आपण मंदिरामध्ये जाताना ज्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल त्या पायरीला एका नावाची पाठी द्या की जिथे आपला चरण स्पर्श होईल. नाव लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, कारण सेवेसाठी हिरोजी इंदुलकर सदैवरती तयार राहील. तिथे नाव लिहिलेलं आहे. जगदीश्वराच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य की महाराजांच्या आणि उत्तराखंडामधून एक कवी आला होता, याचं नाव होतं कविभूषण. हा यमुना काठीमध्ये राहणारा टिकमापूरचं गाव उत्तराखंडातून महाराष्ट्रामध्ये येतो. इथे पोचल्यानंतर त्यांनी राजांवरती अनेक ग्रंथ काव्य लिहिले होते. त्यातला एक काव्य त्यांनी महाराजांना 14 वेळा ऐकवलेलं बघा. ते काव्य तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. ते काव्य असं आहे की इंद्रजुमी जुंब पर बाडवसु आंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है, पवन बारी बा पर संबुरति ना पर जो शस्त्र जा पर राम द्विज राज है, दावा दुर्बदंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेजतम हंस पर कन्नजी में कंस पर तुमलेंच वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज हे काव्य त्यांनी 14 वेळा ऐकवलं. म्हणूनच मराठ्यांचे काही 4 शेर आहेत. ते 4 शेर असे म्हटले जातात. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या देशाला नव्हे तर या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. म्हणून म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजाऊ, अब राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्या तर दिसली नसती अंगणामध्ये तुळस. राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्या तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवरायांना तुम्ही जन्माला घातले नसते तर आज राहिले नसते मंदिरावांचे कळस. जय हिंद.